पोलिसांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। तुम्हाला काय होणार हे मला माहिती आहे, पोलिसांना खरातनं त्यांची भविष्यवाणी सांगितल्याचंही कळतंय। अटक झाल्यानंतर देखील पोलीस कोठडीमध्ये खरातची ही भोंदूगिरी सुरू असल्याचं दिसतंय। पोलिसांना भविष्य सांगण्याचा त्याच्याकडनं प्रयत्न केला जातो आणि संदर्भात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याशी बोलण्यासाठी जाणार आहोत। योगेश, खरातला अटक झालेली आहे, मात्र अटक झाल्यानंतर देखील त्याची भोंदूगिरी अशीच सुरू आहे। पोलिसांना देखील तो भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतोय। खरं आहे, पोलिसांचं भविष्य म्हणजे एकूणच तुमच्यावर कोप होईल, तुम्ही मला अटक केल्यामुळे तुम्ही कोप होईल असं त्याने आधीच म्हटलंय ज्यावेळेस अटक केली त्यावेळेस। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर त्याच्या एक सुरस गाथा बाहेर येत आहेत। ज्या कोठडीमध्ये त्याला ठेवलं जात आहे त्या पोलिसांशी सुद्धा तो आपले वेगवेगळे नमुने भोंदूगिरीचे दाखवतोय। एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याने त्याची मुलाची बर्थ डेट परफेक्ट सांगितल्यामुळे तो पोलीस कर्मचारी पूर्णपणे त्याच्या प्रभावाखाली आलेला होता। मात्र या ज्योतिषीगिरी करून तो आता आपल्या पोलिसांना आपलंसं करू पाहतोय, आपल्याला सुविधा मिळवू पाहतोय। याचबरोबर इतकंच नाही तर तुमचं पुढे काय होणार आहे हे सुद्धा सांगतोय। म्हणजे त्यामुळे सगळेच लोक आता त्याच्या जवळपास आपलं भविष्य हात दाखवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला विचारतायत आणि ते एक प्रकारे त्याची मजासुद्धा या ठिकाणी घेताना ते दिसत आहेत। मात्र एकूण जर आपण बघितलं तर पोलीस कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा हा आरोपी आहे आणि आरोपी म्हणूनच त्याला ट्रीट केलं जाईल असंही म्हटलंय। अधिकाऱ्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये काळजी घेत असल्याचं सांगितलेलं आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर खरातला अटक झालेली आहे, मात्र अटक झाल्यानंतरही पोलीस कोठडीमध्ये देखील त्याची भोंदूगिरी सुरू आहे। सोबतच खराचे अनेक नवनवीन कारनामे देखील समोर येऊ लागलेले आहेत।